चालला धावत धावत, काळ चालला धावत धावत, नच थांबे क्षणभरी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन. पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तई शुभवर्तमानाच्या अध्याय 15 आणि वचन 8 मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो, हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. शास्त्री आणि परुषी यांच्या चालचलवणुकीमुळे व त्यांच्या वागणुकीमुळे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना ढोंगी म्हणताना या ठिकाणी आम्ही पाहतो. ते देवाची भक्ती व प्रार्थना करण्याकरिता मंदिरात येत जात असत, पण ते फक्त ओठांनी म्हणजेच वरवरची. ते देवाचे नाव तर स्मरण करीत, परंतु ते देवाचे भय अंतःकरणात बाळगीत नव्हते. म्हणूनच प्रभू त्यांना म्हणतो, त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. अर्थातच ते देवाची इच्छा जाणत नव्हते व ती जाणून घेण्याचा प्रयत्नही करीत नव्हते. देवाची इच्छा तर नेहमीच परिपूर्ण, आनंददायक आणि चांगली आहे, परंतु मनुष्य त्याचा विचारही करीत नाही. देवापासून दूर भटकत राहून व आपल्या स्वतःने स्थापन केलेल्या धार्मिकतेने देवाला संतुष्ट करण्याचा मनुष्य व्यर्थ प्रयत्न करीत आहे. परंतु देवाचे वचन असे प्रगट करते, जो विश्वास ठेवतो तोच देवाला प्रसन्न करू शकतो. म्हणूनच जो कोणी वधस्तंभावर बलिदान झालेल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरण आणि पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो, त्याचे तारण होते व अशा तारलेल्या व्यक्तीच्या जीवनाद्वारे देव प्रसन्न होतो. काय तुम्हाला तारणाद्वारे देवाला प्रसन्न करण्यास नाही का आवडणार? असे करण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करो. धन्यवाद. विचार कर अंतरी